दाखल झाली आहे. पहिली मॅच त्यांना जिंकली आहे. आता दुसऱ्या मॅच मध्ये इकडनं कडवं आव्हान त्यांच्या समोर देखील आहे. पीसे टीम देखील कमी नाहीये, कारण जबरदस्त प्रदर्शन पहिल्या मॅच मध्ये टीम पीसेनं दाखवलं. जुनांदुर्कीने देखील चांगलं खेळ केलं आणि त्यानंतर दोन्ही टीम मध्ये आता एक मोठी मॅच रंगत असताना इकडनं दिसली आहे. या दरम्यान चेंडू पहिलाच बॉल मिस फिल्डिंग, मिड ऑफला चुकी झाली आहे. चेंडू चालाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आलाय हा नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान आलाय चौकार. धनाजीच्या पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना दिसतोय. नेक्स्ट बॉल वेट करत असताना बॅट फुटला जात असताना स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जे सांगता होतीये. निर्धाव चेंडू जर आपण विचार केला, धनाजीचं सातत्याने निर्धाव चेंडू टाकण्याकरता त्याला ओळखलं जातं. नेक्स्ट बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय, त्या ठिकाणी सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकाला पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजेच 5च्या घरामध्ये. 5 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ, कोणताही गडी न गमवता 5 धावा धावफलकावर. आपण पाहतायत दुपारचं सत्र. दुपारच्या सत्रामध्ये गरमागरम वातावरण आणि त्या गरमागरम वातावरणामध्ये सुरू असलेला हा हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. नेक्स्ट बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि निशाणा लागलाय आणि बॅटरला जावं लागेल तंबूच्या असलेल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये. तंबूचा रस्ता आता बॅटरनं गाठलाय. पहिला धक्का बॅटिंग करणारी टीम अर्थातच पवनपुत्र पीसेला बसलाय. बॅटर इज बॅक टू द डगआउट. चौकाराकरिता 200 रुपयाचं पारितोषिक सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावले गेलेत आणि सिक्सर करिता 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक घेत खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूने इकडनं सुरुवात केली आहे या षटकाची. डॉट बॉलनं सुरुवात. आपण पाहतायत टीम जुनांदुर्कीचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. आपण जर विचार केला तर धनाजी पाटील ज्यानं कमालीची कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर या मॅच मध्ये देखील चांगला इम्पॅक्ट टाकताना दिसलेत पहिल्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता बॅटरला जावं लागेल डगआउटला. मैदानाच्या आतमध्ये धक्का बसलाय. पीसे टीमला दुसरा आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट. यापुढे होणारा सामना दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. एका बाजूने बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम कालिका माता खारबाव. एक बिग फाईट, व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. दोन्ही दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधामध्ये.
षटक क्रमांक दुसरं आता गोलंदाजी मार्क वरून आपण पाहतायत राम रसाले आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या सोबतीनं वनराज आलेत चांगले बॅटर आहेत 2 फलंदाज बाद झाले टीम पिसेचे चला मॅच ऑन करायचंय जुनांदुर्गी टीम नेक्स्ट बॉल आता सोडून देतात आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलला सोडलं जरूर होतं परंतु डॉट बॉल आलाय चुकीचं डिसिजन बॅटरचं आपण पाहतायत निर्धाव चेंडूची सांगता होतीये डॉट बॉल आलाय दरम्यान नेक्स्ट बॉल हा चेंडू मात्र ओरपिश फटका किती दमदार आहे क्षेत्ररक्षक उपस्थित ताकद कमी पडली वेल जजमेंट वेल ट्राय वेल कॅच आणि फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला धक्का क्रमांक 3 बसलाय टीम पवनपुत्र पिसेला आणखीन एक बॅटर तंबूच्या आश्रयाला सत्यवान आलेत या टीमचा ट्रम्प कार्ड बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला हा चेंडू मात्र इकडनं काय घडलंय रनआउटची संधी त्या ठिकाणी पाहू शकता काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे खराब थ्रो दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला मैदानाच्या आतमध्ये धक्का बसलाय टीम पेसेला आणखीन एक 1+2 अशा 3 धावा या चेंडूवर प्राप्त होत या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटर सत्यवानला या टीमचे सर्वात महत्त्वपूर्ण बॅटर आहेत हा चेंडू फुल टॉस आहे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत एकदा पूर्ण झाली आहे एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये फक्त आणि फक्त सिंगल रन येईल सिंगलच्या मदतीनं पंचांचा डिसिजन आलाय तिसऱ्या पंचांकडे पंचांनी इकडनं मात्र डिसिजन रेफर केले नो बॉल साडे इकडनं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आपण पाहतायत तिसरे पंत दाट पडकालनी करतायत
मैदानी पंच येत आहे तिकडनं. येस येस, तिसऱ्या पंचांचा इशारा आला इकडनं. हा चेंडू नो असणार आहे कारण वेस्ट साईडच्या वर होता हा चेंडू आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय नो चेंडू. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि आता बॅटरकडे संधी असेल फ्री माइंडेड स्ट्रोक इकडनं खेळण्याची. फ्री हिटचा चेंडू. नेक्स्ट बॉल. हा आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर आहे. पंचांनी पाहिलं आणि पंचांचा इशारा आलाय अवांतर धाव. फ्री हिट इकडनं जरूर कंटिन्यू असेल. इकडनं आपण पाहतायत धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 12. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. फ्री हिट इकडनं जरूर कंटिन्यू आहे. चला काही करायचे क्षेत्ररक्षण करणारी टीम. नेक्स्ट बॉल. डबा बॅटनं फटका चांगला आहे. चेंडू फाईन लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत चेंडू पर्यंत पोहोचण्याचे आणि प्रयत्न यशस्वी देखील ठरलेत. शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलं गेलंय. दरम्यान धावा इकडनं 2 पूर्ण झाले. तिसरी घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सत्यवान काय धावतायत क्रीजवर. एकंदरीत जर विचार केला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडनं पाहायला मिळतीये. तीन धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलंय 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावर. आता चांगली बॅटिंग होतीये असं म्हणावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र चांगला आहे. चांगली लेंथ आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. वेल पिचिंग आणि आता बॅटरला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. डॉट बॉल आला आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र फुल फटका चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता 2 अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धाव फलक आता पुढे जात असताना 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 17 धावा धाव फलकावर. 1 to go. शेवटचा एक चेंडू इकडनं शिल्लक आहे. हा फटका इकडनं फसलाय चेंडू मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वेल कॅच. चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेलाय आणि मॅच गोल्डन विकेट. सत्यवानचं काम. दुसरं षटक इकडनं संपुष्टात येते. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावाचे आहेत. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण आता गोलंदाज जीतो आलेत. नेक्स्ट बॉल. पुढे येत असताना फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. सिंगल रन पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो आणि दोन्ही बॅटर्स इकडनं पळून 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता पाहायला मिळतीये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचलो. 19 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगाने इकडनं या सामन्यामध्ये कमीत कमीत 40 ते 45 धावा बनवाव्या लागतील टीम पीसेला.
नेक्स्ट बॉल फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. फटका सुंदर आहे. चेंडू फाईन लेगला चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूला स्टॉप केलं गेलंय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण करतायत. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं त्या लाईफलाईनचा वापर करत असताना धाव फलकाला आता पुढे येण्याचं काम केलंय. दोन्ही बॅटर्सनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 21-21च्या घरामध्ये. हा चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपूर्ण प्रयत्न असंच म्हणावं लागेल, कारण की हा स्ट्रोक पूर्ण करू शकला नव्हता बॅटर. दरम्यान डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र फटका जबरदस्त. टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सपर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अक्षरशः फेकलंय. चेंडूला 6 धावांकरिता हा आलाय सिक्सर. पोहोचले 27-27च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल. हा फटका फसलाय. चेंडू हवे. गोलंदाज स्वतः डाऊन द बॉल. वेल जजमेंट, वेल कॅच. आणि आता जितूला सफलता प्राप्त होईल. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट. आता विकेट आलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इकडनं चालवलं जाईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीचं डिसिजन. आणि आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला, मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. एका बाजूने बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये कालिका माता स्पोर्ट्स खारबाव. या शेवटच्या षटकानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. आपण नाणेफेक करून घेणार आहोत. शेवटचं षटक. गोलंदाज सज्ज होत आहेत. या षटकातील पहिलाच बॉल. अपील स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळतीये. पंच सहमत नाहीयेत त्या ठिकाणी. 2 पंच जवळ येतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
येस, निर्धाव चेंडू आलाय. चेंडू इष्टांच्या वरनं फ्लाय होत असताना सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. मोठे फटके इकडनं दाखवावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा फटका किती चांगला आहे, टायमिंग झुलालय. क्षेत्ररक्षक जज करतायत त्यांच्या डोक्यावरून. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय हा दमदार षटकार. थँक्यू डीजे. धावफलक 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 34 रन ऑन द बोर्ड. आता चांगली बॅटिंग इकडनं म्हणावं लागेल. एखादा मोठा स्ट्रोक. हा चेंडू इकडनं चांगला टाकलाय. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा फटका चांगला आहे. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो आणि पाहता पाहता दोन्ही बॅटर्स 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचं येणं बाकी आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल आला आहे. चांगला चेंडू आहे. ओव्हर पिच लेन्सचा चेंडू सरळ बॅटरला बीट करत असताना निर्धाव स्वरूपात हाताला गेला आहे. हा स्विच हिट. वाट अ शॉट. वाट अ टायमिंग. काय फटका आहे. जणू एका क्षणासाठी वाटलं की 40+ नाही तर एखादा अंडर 25 खेळाडू बॅटिंग करतोय की काय. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. स्विच ही होता, स्वीट ही होता. हा आलाय सिक्सर. आकाश पाटील साहेब आणि सचिन पाटील साहेब आपल्याला विनंती आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. चला टीम सरोलीपाडा टीम कॅप्टन आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. टीम सरोलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल ती म्हणजे खारबाव. चला खारबाव टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती आपण यायचंय. चला खारबाव टीम कॅप्टन चला आपण लवकर यायचं प्लीज विनंती आपल्याला. आणि टीम सरोलीपाडा टीमचे कॅप्टन. चला सरोलीपाडा टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचंय. चला सरोलीपाडा टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. खारबाव टीमचे कॅप्टन आमच्या समवेत उपस्थित झालेत. चला सरोली टीमचे कॅप्टन लवकर यायचे. सरोली टीमचे कॅप्टन. आपण पाहतायत आपल्यामध्ये मान्यवर पाहुणे सचिनजी पाटील साहेब आणि त्या सोबतीने आकाशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आकाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेतोय. आपण पाहतायत सरोली टीमचे कॅप्टन इकडनं कॉल करतायत. हेड असं कॉल आहे आणि या ठिकाणी आपण पाहतायत हेडच आलंय. मान्यवर पाहुण्यांना विनंती आपण शुभेच्छा द्यायच्या दोन्ही कर्णधारांना आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. एकंदरीत फक्त निर्णय सांगायचे. टीम सरोली नाणेफेकीचा कॉल जिंकलात. खूप दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालात. एकंदरीत जेव्हा या स्पर्धेमध्ये इकडे पोहोचले तेव्हा हे मैदान आणि त्यानंतर आयोजन नियोजन कशा पद्धतीने वाटलं. लांबूनच बघितलं तर मस्त वाटत होतं.
नक्कीच टीम लाखिवलीचं आयोजन जबरदस्त आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, निर्णय काय? गोलंदाजी. नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतले समोरची टीम खारबाव. जर एकंदरीत विचार केला तर दमदार प्रदर्शन त्यांचं देखील आपण पाहिलंय. त्यांच्या विपक्षामध्ये किती धावांपर्यंत समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये. ऑल द बेस्ट हे होते. आपण पाहतायत टीम सरोलीपाडाचे कॅप्टन, त्यानंतर खारबाव टीमचे कॅप्टन आपल्यामध्ये उपस्थित आहेत. याच विभागामधला एक संघ आहे खारबाव. एकंदरीत या ठिकाणी आपण लवकर वेळेवर आलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल गमावलाय. नाणेफेकी हरल्यानंतर आता बॅटिंग करायची आहे. नाणेफेकीचा कॉल जर जिंकला असता तर निर्णय काय असतं? आम्ही बॅटिंगच केली असती. आणि आता अगदी मनासारखं घडले, बॅटिंगच करायचे. बॅटिंग करत असताना विरोधी संघाचा विचार केला. सरोलीपाडा टीम चर्चेत असणारा संघ आहे. त्या संघाच्या विपक्षामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचं मानस असेल? समोरची टीमचं बघितलं तर समोरची टीम मला रँकिंग नंबर 1ला आहे आणि जेवढे आम्हाला धावा करण्याचा हे होईल तेवढं आम्ही करू. नक्कीच ऑल द बेस्ट. तर हे होते खारबाव टीमचे कॅप्टन. नाणेफेकीच्या कक्षामधनं इकडनं निर्णय आलाय. टीम सरोलीपाडानं नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम खारबावला इकडनं बॅटिंग करण्याकरता प्राचारित केले गेले. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. माझे साथी समालोचक सुनीलजी पवार द पॉवर आपल्या समोर जुडले जातील. अनेक अनेक धन्यवाद स्वीट ऑफ भिवंडी आणि आमचे खास मित्र हर्ष पाटील. तर सामना परत एकदा आपण सुरुवात करणार आहोत दोन चांगल्या टीममध्ये. आणि कुठला संघ टॉप 4मध्ये प्रवेश करेल, कारण की हा वरचा गट आहे, जो हा सामना जिंकेल तो मात्र क्वालिफाय करेल. पाहतोय आपण तो कुठला संघ असेल. 43 धावांचं आव्हान आहे इथे मात्र शिवणी स्पोर्ट जुनादुर्गी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. सनीदासचा पहिलाच बॉल चांगल्या लेंथवरचा होता. बीट झाला बॅटर. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चिनवून बॅटचा संपर्क होत नाहीये आणि बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. चांगली सुरुवात सनीदास पाटील करतोय, टीमचा संघनायक आहे. आणि आता मात्र निश्चित ज्यांच्यावर खूप मोठं प्रेम आहे असे लाकिवली गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व सचिन पाटील दादा यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी सनीदास पाटीलला तब्बल 1000 रुपये. चांगला बॉल, मोठी एज घेऊन मात्र फ्लॅश कडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता. या बॉलवरती येईल सिंगल. खातं उघडतोय बॅटर. पाहतोय आपण आपलं स्वतःच दिलीप एका धावेने. टीमची धावसंख्या आता मात्र 1 बिनबाद. फुल एन्जॉय करताना व्यासपीठावर पाहतोय आपण वैभव. चांगला इकडे अवखरा बॅटर. LPL मध्ये थोडंसं प्रदर्शन पाहतो की कमकुवत झालं नव्हतं, पण मोकीच्या क्षणी बॅट तळपली नाही आणि टीमला पराभव स्वीकारायला लागलं. मोहित पण एन्जॉय करताना पाहतोय आपण. आणि संपूर्ण लाकिवरी गावातले प्रत्येक खेळाडू 40+ असो की खास खऱ्या अर्थाने गावाचं दर्शन देण्यासाठी आमचे गुरुवर्य राजेंद्र पाटील सरांचं मोठं योगदान, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तिमत्वाचं मोठं प्रेम आहे. आणि त्याच्यात हर्षल माझ्यासोबत जॉईन झाला आहे खास खऱ्या अर्थाने कारिवलीच्या मेगा शोमध्ये. आणि यावर्षी सुद्धा आपण राहणार आहोत कमिंग सून मोठा इव्हेंट. सज्ज होताना बॉलर रेटामध्ये विकेट. परत एकदा पाहतोय आपण. चांगला बॉल होता पाहतोय आपण. विकेट किपर खूप छान विकेट किपिंगची भूमिका पार पाडतोय. आमच्यासोबत हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य ठाकूरपाडा गावाचा, रांजुली गावाचा राम भोईर, जिनके हाथों में वो है स्वादिष्ट वडापाव सेंटर के मालिक आमचे राम भोईर दादा आमच्या सोबत आहेत. वेलकम राम दादा. हरिभक्त परायण. सज्ज होताना बॉलर परत एकदा पाहतोय आपण लाखिवलीच्या या मैदानावर मी सुनील पवार. यावेळेस पात्र चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. एका टप्प्याने चेंडूला मात्र फील करतोय आणि त्यावेळेस पात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. आणि जिथं 1 होती तिथं मात्र 3. आता मात्र चौथी पण कंप्लीट करेल. काय दुर्दैव म्हणावं लागेल की अशा स्थितीमध्ये तुम्ही 4 धावा, इथं मात्र
कंप्लीट करताना पाहतोय आपण. पाणी घेऊन जायचे कारण की 40+ खेळाडू आहेत आणि उन्हाचा तडका जास्त आहे. यस, आमचे पंच पण सुद्धा सांगतात की पाण्याची आवश्यकता असते खेळाडूला. चला खेळाडू कक्षामधून शेवटच्या बॉलवरती जर जयेश 4 धावा आल्यानंतर तर अतिशय चांगलं षटक संपलं असतं सनीदास पाटील यांचं. पण सचिन पाटील दादा षटक एकदम चांगलं टाकलं गेलं, त्यावरती तरी सनीदादा यांच्यावर प्रेम दाखवायला पाहिजे तुम्ही. यस, 200 हे आकडा सचिन दादा वाढणार नाहीये, फक्त 200, कारण की सातत्याने बक्षीस लावणं थोडं सोपं नाहीये. यश आमचे शिवा यांचं आगमन झालेलं आहे. निश्चित विद्यमान असोसिएशनचे सचिव प्रभाकर पाटील साहेबांचं जर आगमन झालं असेल दादा, आपण व्यासपीठावर यायचे निसंकोचपणे या दादा, कारण की विद्यमान सचिव आहेत. आणि खजिनदार बाळाराम भोईर दादांचं सुद्धा जर आगमन झालं असेल तर आपण या. तसेच दिलीप पाटील, भोलेनाथ पाटील आपण सुद्धा यायचंय. बोल्यादा आपण या. असोसिएशनमध्ये ज्यांचं एक मोठा योगदान असतो असे रिलायन्स पेट्रोल पंपचे ऑनर आहेत भोलेनाथ पाटील दादा, आपण यायचंय. सत्यवान बॅटिंग जर पाहिली आपण, सत्यवान निश्चित फ्लॉप गेलंय आणि आता मात्र हा षटकामध्ये किती कशा प्रकारे बॉलिंग अटॅक करतोय. अजून येणारा बॅटर जर पाहिला आपण तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आहेत. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. येणारे 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजून 36. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर हा बॉल होता, पाहतोय आपण बीट झालाय. आणि आता मात्र एक एक जशी चेंडू निर्धाव जातील तशीच मात्र 12व्या खेळाडू आमच्या सोबत सुकीर दादाच्या चेहऱ्यावर निराशपणे जाणवणार आहेत. सत्यवान साठी सुद्धा हॅट्रिकला रोख रक्कम 500 रुपये सचिन पाटील यांच्याकडून. हा बॉल मात्र जाईल सीमा रेषा पार, आलाय हा दणदणी चौकार. सज्ज होताना पाहतोय आपण. चांगला बॉल, काय घडले पाहिजे, थोडीशी उजेष्टीच्या बाहेर चेंडू सजी लेंथ होती आणि त्यापूर्वी मात्र क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहतोय आपण. आणि 3सी पण धाव इथं मात्र कंप्लीट होईल की नाही. पंचाचा बोर्ड आकाशाकडे धक्का बसलाय तो. आता मात्र पाहतोय की पहिलं विकेट, धावा गेल्या इथं मात्र 2. की आपण या व्यासपीठावर. तसेच सचिव साहेब प्रभाकर पाटील साहेबांचं जर आगमन झालं असेल तर आपण यायचे व्यासपीठावर. संस्थापक अध्यक्ष सन्मान्य दयानंद चोरगे साहेब आणि खास भोलेनाथ पाटील, प्रभाकर पाटील आणि दिलीप पाटील यांच्या संकल्पनेतून ही एक नवीन 40+ संघटना आपण ओरिजिनलच्या माध्यमातून पाहतोय. आणि आज एक मोठी भरारी झेप घेताना ही असोसिएशन. यावेळेस पाहता चांगला फटका आहे, कट केलंय, स्कोर ऑफ द विकेट, लाजवाब चेंडू फरार होईल, सीमा रेषा पार, आलाय हा देखना चौकार.
सोमनाथ पाटील. चांगला फ्लिकचा फटका खाली क्षेत्र निवडले आणि आलाय हा, मला वाटते की हा क्लास फटका फ्लिकचा षटकार. विकेट आला तर मात्र पवनपुत्र पिशे टीम कडे वर्चस्व राहील. सामन्याचं विकेट कोणाचं असेल? जितूचा आल्या पावली 10 कदम दाखवतोय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलंय डाऊन द ग्राउंड. अतिशय क्लास स्टेट चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषा पार आणि 3 चेंडूवर पूर्णपणे पकड मजबूत करताना शिवनेरी स्पोर्ट जुनागढ टीम पाहतोय आपण विजयाकडे वाटचाल करताना. अठरा 36 समीकरण होतं जयेश. आता मात्र समीकरण सोपं झालंय. प्रति षटकामागे 8 धावा एवढ्या मोठ्या नसतात. फक्त 16 धावीची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. खरे आता जर विचार केला पण ज्ञानदेव पहिल्या सामन्यातला हिरो ठरला होता, पण हा एक अतिशय क्लास षटक हाताळतोय काय. छोटासा ब्रेक जाऊया डीजेकडे. ड्रिंक टोले मैदानाच्या आतमध्ये ऐकूया आपण दुपारच्या सत्रामध्ये मधुर संगीत. धावसंख्या 16ची आवश्यकता आहे. 27. पहिल्या सामन्यात एकच चांगल्या टीमला प्रभूत केलं होतं आणि असं वाटलं होतं की हा सामना सुद्धा चांगली बॉलिंग करेल, पण सत्यवानचं दुसरं षटक मागडं ठरलंय. तब्बल आल्या त्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या आपण 20 धावा. मागडं षटक किमान 10-12 जर आल्या असत्या तर सामना थोडंसं एक संघर्षमय स्थितीमध्ये घेऊन गेला असता हा षटक. पण अजून काय बिघडलं नाहीये. तुम्हाला A1 कोल्डीची बॉलिंग करणं गरजेचं आहे. चला वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. चला विनंती असेल की आपण वेळ कमी खर्च करायची आहे. 12-16चं समीकरण आहे आणि ज्ञानदेव आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या बॉलवरती टर्न केलंय. बॅकवर्ड स्कोरलेकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पात्र. जी स्ट्राईकला हवंय तो स्ट्राईकला आलाय. पहिल्या बॉलवरती तर मात्र पाहतोय आपण जितू त्याच्या बॅटमधून 2 चौकार. एक षटकार क्लास होता. फ्लिकचा फटका मनगट्टी. काय क्लास फटका खेळला होता. मॅक्झिमम ठोकला होता त्या बॉलवरती आणि 2 चौकार अतिशय क्लास. एक स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका, त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. परफेक्ट टायमिंग त्या फटक्यामध्ये होती आणि कुठलाही संधी निर्माण झाली नाहीये मिड अप आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला. चांगला बॉल स्टीअर केले. फक्त पाहतोय छोट्या बॅटचा वापर केला होता. एक सिंगल. अजून 10 मध्ये 14 धावीची आवश्यकता आहे. माहिती आहे घेतो याला की आता मात्र रिस्क घेणं योग्य ठरणार नाहीये, कारण की धावसंख्या कमी आहे आणि एक चांगला बॉलरला सन्मान देऊन या षटकामध्ये 8 जरी आल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या राहणार नाहीये. त्यासाठी एकाच फटक्याची आवश्यकता. इथे मात्र शिवनी स्पोर्ट जुनागढ टीमला एक संकल्पना विचार घेऊन बॅटिंग करताना जितू या बॅटरला पाहतोय आपण. चांगला बॉल. प्रश्न विचारलाय पण लाईन थोडीशी उजाष्टीच्या बाहेर. एक सिंगल या बॉलवरती आली. एगली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. पुणे सर आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील लेग बायच्या स्वरूपात. एक सिंगल आली. धावा रोखणं गरजेचं आहे तर दबाव वाढू शकतो बॅटरवर. 9-13चं समीकरण आहे. चांगलं षटक अजून तर मी म्हणेन एखादा विकेट जर या बॉलवरती आला तर सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. बॉलर ज्ञानदेवचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल. प्रश्न विचारलं परत एकदा पाहतो की अपील फेटवून लावताना काय क्लास टप्प्यानंतर डाव्या एस्टीचा बाहेर जाणारा चेंडू होता. यस पुणे सरनी ओळखलंय आणि लेगबायच्या स्वरूपात आली एक सिंगल. 8-12. 2 निर्णायक चेंडू म्हणता येईल जर शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जायचा असेल तर.
चांगला बॉल होता यावेळेस पात्र विकेट किपरच्या हातात जोडूनच एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट 5 वरती 5 खर्च केल्यात चांगलं षटक म्हणता येईल 7-11चा समीकरण परत लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे परत एकदा हिरो बनेल का आपल्या टीमसाठी ज्ञानदेव हा बॉलर जितू सारख्या बॅटरला बांधून ठेवलंय आतापर्यंत विचारला आपण या बॉलवरती विकेट प्राप्त होईल का चांगला बॉल टर्न केलाय पाहतोय आपण 2 धावा इथं मात्र कंप्लीट करेल की स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र निश्चित पाहतोय की तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय सॉफ्ट सिग्नल काय पहिले सांगायचे पंचांनी आउट आहे यस वेलकम शुभ आगमन झाले पाहतोय खऱ्या अर्थाने असोसिएशन मध्ये ज्याची संकल्पना खूप मोठी होती ती साकार झाली विद्यमान सचिव प्रभाकर पाटील साहेबांचं तसेच दिलीप पाटील दादांचं आगमन खजिनदार बाळाराम भोईर साहेब जर आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावर आणि राजू चव्हाण दादा आपण व्यासपीठावर यायचंय कारण की असोसिएशन मध्ये एक मोठ्या पदावर आपली नियुक्ती केल्या जाणार आहे तर मी राजू चव्हाण दादांना विनंती करेन की आपण या सामना सुरू होण्यापूर्वी आपलं भव्य दिवसाचा स्वागत सत्कार केला जाईल त्यानंतर आपण मैदानात उतरत आहे त्यासाठी या कालिका माता खारबाव टीमची सर्व राजू चव्हाण दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे प्रभाकर दादांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की राजू चव्हाण दादाला व्यासपीठावर बोलवायचं आहे धावसंख्या 33 आहे तिसरे पण ते चेक करत आहेत OUT आउट जो पंचाचा निर्णय असेल सॉफ्ट सिंगल तोच कायम राहील कैलास आलाय मी राजू चव्हाण दादांना परत वेलकम दादा शुभ आगमन होताना पाहतोय आपण मित्रांनो ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून लेट आहे लेकिन ग्रेट आले लेट एंट्री झाली पण ती थेट ग्रेट झाली कमी वेळेमध्ये ज्याच्या माध्यमातून दमन दौराचा आपण गेले होते दादा खूप मोठं योगदान नियोजन करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि या ओरिजिनल 40+ संघटनेला सिंहांनी उच्च कोटीवर नेण्याचं काम सातत्याने सुरू केलेलं आहे असे राजू चव्हाण साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालंय आणि आज त्यांना पाहतो की आपण या असोसिएशनमध्ये जो पद देणार आहोत उपाध्यक्ष पद हे त्यांना आपण दिलेलं आहे अशा ग्रेट व्यक्तिमत्वाचं आपण सचिव साहेब यांचे शुभ असते त्यांचं आपण स्वागत आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर वेलकम उपाध्यक्ष गावदेवी पुंडा टीमचे सर्व कैलास शेलार साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे दादा आपण तिथं न थांबता आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे दादा या पहिल्या बॉलवरती पाहतो की आपण चौकाने सुरुवात केली आणि इथं मात्र आता सामना जिंकण्यासाठी याच पाता कट करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र सनिदास चुकी करतोय चुकीला माफी नाही चेंडू फरार झालाय सीमा रेषा पार 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 आलाय हा लकी चौकार आता मात्र समीकरण सोपं झालंय 4 बॉल आणि फक्त 2 धावा असं वाटलं होतं की सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल मी कैलास सेलर दादांना परत विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय कारण की दिलीप दादा यांचं म्हणणं असं आहे की वातावरण गरम खूप आहे आणि एकदा फॉर्म हाऊसला आपण जायचंय या कैलास दादा या व्यासपीठावर आणि याचबरोबर पाहतो की आपण विजयी चौकार आलाय सामना जिंकलाय इथं मात्र शिवनेरी स्पोर्ट जुनारू टीमचं परत एकदा कडक प्रदर्शन आणि सातत्याने तब्बल 3 वेळेस अंतिम विजय पटकावणारा संघ मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं नंबर 1 ला हा संघ पोहोचलेला आहे अजून एकदा परत क्वालिफाईड झालेला आहे वेलकम दादा नंबर 1 3 ट्रॉफी जिंकणारा संघ पहिल्या वेळेस पाहतोय आपण तर प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट ज्याने अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलं असा बॅक टू द बॅक का दुसऱ्या वेळेस ठरलाय जितू
त्याआधी आपण मेगा सत्कार करणार आहोत. प्रभाकर दादा आणि दिलीप दादांनी जी माहिती दिली की कमी वेळेमध्ये ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि दमन दौऱ्यासाठी जो नियोजन केलेलं आहे राजू चव्हाण साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. अशा आणि आज आपण ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये उपाध्यक्ष या पदावर त्यांना नियुक्ती करतोय. त्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान खजिनदार साहेब आणि उपाध्यक्ष साहेब म्हणजेच आमचे लाडके कैलास शेलार साहेब हे दोन्ही पदाधिकारी आपल्या पदाधिकाऱ्याचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. या सनीदास पाटील आपण यायचं 200 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. हार्ड लक सत्यवान दादा, सनी दादा. एक संधी निर्माण होती.